नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाचा सुआख्यात, सुस्पष्ट, सरळ मार्गी, निब्बाणगामी, निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंतिमताही कल्याणकारी असणारा हा विश्व कल्याणकारी सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार व प्रसार करणारा, उय्यंखेतं लोकसाती असा पुण्याची खेती करणारा असा पुण्यक्षेत्र आर्य भिक्खू सावक संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या त्रिरत्नातील 24 गुणांच्या स्मरण करून देवानं पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, खरा देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। त्याचप्रमाणे या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानेही सर्वांना मंगलाची कामना करतो। ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र हा संपूर्णपणे प्रकाशमान होत असतो, पौर्णिमेला ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र कलेकलेनं पूर्ण होत असतो, त्याचप्रमाणे या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या जीवनातील ज्या काही इच्छा असेल, आकांक्षा असेल, महत्वाकांक्षा असेल, त्या पूर्णत्वात जावो। आजच्या या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानं मी पुनश्च मंगल कामना करतो। या फाल्गुन पौर्णिमा सोबतच आज महिन्यातून जे 4दा असतात, 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्तानंच नाही तर आज आर्य अठ्ठशील उपोसत वारित शिलाचा दिवस, म्हणजे उपोसत अठ्ठशील उपोसताचा दिवस। बौद्ध धर्मामध्ये उपवास नसतो, उपोसत असते। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। उपवास नावाचा शब्द बौद्ध धर्मामध्ये अजिबात नाही, उपोसत आहे। आणि या उपोसतामध्ये 8 शिलाचं पालन करावं लागत असतं, आणि म्हणून उपवास हा शब्द आपल्या डोक्यातून काढून टाका। पौर्णिमेचा उपवास नसतो, उपोसत असते। उपवास आणि उपोसत यामध्ये फरक आहे। बुद्धाने उपवास सांगितला नाही, बुद्धाने उपोसत दिला आहे 8 शिलाचं। तर आज पौर्णिमेच्या निमित्तानं असं म्हटलं जातं की सूर्य केवळ दिवसा प्रकाशतो, चंद्र हा रात्रीला प्रकाशतो, पण अरहत सम्यक संबुद्ध, तथागत सम्यक संबुद्ध हे त्यांच्या प्रज्ञेच्या तेजाने, स्वयं तेजाने ते रात्रंदिवस या जगाला प्रकाशित करत असतात, प्रकाशमान करत असतात। तर
या उपोषित दिवसाचं महत्व धम्मिक सुत्तामध्ये सुद्धा आलेलं आहे. धम्मिक सुत्तामध्ये उपोषिताचं महत्व पाली धम्मलिपीमध्ये आहे. मालंग न धरे नचं गंधमाचरे मंचे क्षमायच सयेस सत्थते एथं हि अट्टांगिक माहु पोसतं बुद्धेन दुःखंत गुणा पकासित. उपोषिताचं महत्व धम्मिक सुत्तामध्ये सुद्धा तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, बौद्धांचे खरे सण उत्सव 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्या पलीकडे हिंदूंचे ब्राह्मणांचे कुठलेच सण आपले सण उत्सव नाही. बौद्धांचे खरे सण उत्सव 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्या पलीकडे आपले कोणतेही सण उत्सव नाही. दुसरी गोष्ट, कुठलीही पौर्णिमा असो, 12 महिन्याच्या 12ही पौर्णिमेला आपल्या घरची कुठलीही मंगल परिणय असेल, लग्न सोहळा असेल किंवा आपले घरगुती कुठले तरी समारंभ असतील तर त्या दिवसाला घेऊ नये. लग्न विधीचा कार्यक्रम असेल, रिसेप्शनचा कार्यक्रम असेल किंवा आपल्या घरचा कुठलाही कार्यक्रम असेल समारंभाचा, तो पौर्णिमेला घेऊ नये. कारण पौर्णिमा हे आपली विशेष आहे आणि त्या पौर्णिमा आपण बुद्ध विहारासाठी पौर्णिमेचा दिवस आपल्या कुटुंबासहित बुद्ध विहारामध्ये घालविला पाहिजे. उपोषिताचं पालन करून, ध्यान चिंतन करून तो दिवस पौर्णिमेसाठी आपण ठेवला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत राहतो की पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरचे कुठलेही समारंभ ठेवू नये. तर आज फाल्गुन पौर्णिमा, त्याला पाली भाषेमध्ये फागुन मास सुद्धा म्हणतात. आता सध्याला फागुन मास चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 23 जून 1956 ला दिल्लीच्या भाषणामध्ये पौर्णिमेच्या संदर्भात पौर्णिमेचं वैशिष्ट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत आहे. काय म्हणतात बाबासाहेब? पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय सांगतात बाबासाहेब? पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेने माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्यानं करण्याची संधी मिळते. हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय. तर फाल्गुन पौर्णिमा असेल म्हणजे 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा, या प्रत्येक 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात आणि भिक्खू संघाच्या जीवनामध्ये, म्हणजे ह्या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बुद्धाच्या जीवनाशी निगडित आहे. कुठल्या तरी चांगल्या घटना प्रत्येक पौर्णिमेला झालेल्या आहे. म्हणून पौर्णिमेचा इतिहास माहीत होत असतं. पौर्णिमा म्हणजे इतिहासाला उजाळा मिळत असतो. म्हणून पौर्णिमेचं एक महत्व आहे बौद्ध धर्मामध्ये. तर या फाल्गुन पौर्णिमेचं सुद्धा एक विशेष महत्व आहे. मी फाल्गुन पौर्णिमेचं महत्व या ठिकाणी विशद करत आहो की फाल्गुन पौर्णिमेचं पहिलं महत्व आहे सिद्धार्थ सम्यक संबुद्धाची, म्हणजे तथागत अरहत सम्यक संबुद्धाचं कपिल वस्तूला त्यांचं आगमन झालं. पहिलं महत्व कोणतं आहे? तथागत सम्यक संबुद्ध हे फाल्गुन पौर्णिमेला त्यांचं कपिल वस्तूला आगमन झालं आणि ते कपिल वस्तूला आल्याच्या नंतर ते काही आपल्या सरळ सरळ राजा शुद्धोधनाच्या राजमहालामध्ये गेले नाही, घरी नाही गेले. कपिल वस्तूला आल्याच्या नंतर सम्यक संबुद्ध राजा शुद्धोधनाच्या मालकीचं जे निग्रोधाराम होतं, निग्रोध म्हणजे काय होते? वडाचं झाड. निग्रोध या शब्दाचा अर्थ होते वडाचं झाड. तर ते राजा शुद्धोधनाच्या मालकीचंच होतं निग्रोधाराम. तर या निग्रोधाराम म्हणजे त्या वडाच्या वनामध्ये तथागत सम्यक संबुद्ध आणि तथागत सम्यक संबुद्धांच्या सोबत त्यांचे जे 2 महान अग्रसावक जे धम्म सेनापती होते, संघ सेनापती, एकाचं नाव होतं सारीपुत्त आणि महामोगलायन. तर हे सारीपुत्त महामोगलायन सुद्धा तथागतांच्या सोबत होते. आणि असं बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की तथागत भगवान बुद्ध, तुम्हाला माहित असेल की तथागत भगवान म्हणजे राजकुमार सिद्धार्थ गौतमाने आखाडी पौर्णिमेच्या दिवशी गृहत्याग केला. कोणती पौर्णिमा आहे ती? तुम्हाला माहित असलं पाहिजे की सिद्धार्थ गौतमानी
आखाडी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गृहत्याग केला, सर्वस्व सुखाचा त्याग केला, महाभिनिष्क्रमण केलं. जगाच्या कल्याणासाठी, हितासुखासाठी त्यांनी सर्वस्व सुखाचा त्याग केला होता. त्यांनी जेव्हा कपिलवस्तू सोडली होती महाभिनिष्क्रमणाच्या वेळी, तर त्यांनी सरळ ते राजगृहामध्ये गेले होते. लक्षात घ्या, म्हणजे त्यांनी जेव्हा कपिलवस्तू सोडली तर ते राजगृह या ठिकाणी गेले होते. तर आता ते पुन्हा कपिलवस्तूला येत आहे, तर ते कुठून येत आहे तेही आपल्याला माहित असलं पाहिजे. फाल्गुन पौर्णिमेला येत आहे, तर ते सुद्धा राजगिरीच्या वेळुवनातून कपिलवस्तूला येत आहे. म्हणजे त्यांनी जे महाभिनिष्क्रमण केलं, तर ते कपिलवस्तू ते राजगिरीपर्यंत गेले आणि ते जेव्हा पुन्हा कपिलवस्तूला येत आहे पित्याच्या म्हणजे राजा शुद्धोधनाच्या निमंत्रणावरून, तर ते पुन्हा राजगिरी ते कपिलवस्तूला येत आहे. तर असा उल्लेख आहे की जेव्हा तथागत बुद्ध राजगिरीवरून पहिल्यांदा कपिलवस्तूला येत आहे, तर बुद्धांच्या सोबत, सम्यक संबुद्धांच्या सोबत एकूण 20,000 भिक्खू होते. लक्षात घ्या, किती? 20,000 भिक्खू. आणि त्यातही अग्रश्रावक म्हणून सारीपुत्त आणि महामोगलायन सुद्धा भगवान बुद्धांच्या सोबत होते. तर हा 20,000 भिक्खूंचा ताफा घेऊन तथागत सम्यक संबुद्ध आलेले होते. तर सध्याला जे कपिलवस्तू या संदर्भात अनेक लोकांमध्ये मतभेद आहे की कपिलवस्तू नेमकं कोणतं ठिकाण आहे. आपण कधीही धम्म सहलीला गेलो तर कपिलवस्तू हे ठिकाण, एक ठिकाण ते नेपाळमध्ये सुद्धा दाखवल्या जातं. म्हणजे 2 कपिलवस्तू सांगितल्या जाते. तर एक नेपाळमध्ये म्हणजे ते तिल्लोरा कोट, आणि दुसरं कपिलवस्तूला, एक कपिलवस्तू म्हणजे ते सिद्धार्थ नगर मधलं, आणि कपिलवस्तूलाच लागून असलेलं गणवरिया. म्हणजे हे 3 ठिकाणं, कपिलवस्तूला लागून असलेलं गणवरिया आणि नेपाळ मधलं तिल्लोरा कोट, हे 3ही ठिकाणं कपिलवस्तूचाच समूह आहे, परिसर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कपिलवस्तू ओरिजिनल भारतामध्येच आहे. नेपाळमध्ये जी तिल्लोरा कोट म्हणून, तिलाही कपिलवस्तू म्हणून नेपाळची बौद्ध उपासक मानतात. पण तिल्लोरा कोट हाही कपिलवस्तूचाच एक भाग आहे. लक्षात घ्या, तो परिसर आहे. कारण राजा शुद्धोधनाची, आपण बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये जर पाहिलं तर राजा शुद्धोधनाची विस्तृत अशी शेती होती. म्हणजे 1000 नांगर चालत होते. म्हणजे त्यांचा तो परिसरच होता. तर कपिलवस्तू, तर त्याचं आता आधुनिक नाव आहे पिपरहवा. तर पिपरहवा आताच अलीकडे तथागत भगवान बुद्धांच्या अस्थी दिल्लीला आणून ठेवलेल्या आहेत. तर ह्या पिपरहवा ओरिजिनल कपिलवस्तूचा जो संशोधन आहे ते विल्यम पेपे यांनी 1898, हे हाँगकाँगचे आहे, त्यांनी त्या कपिलवस्तू म्हणजे आजचं पिपरहवा यांचा शोध लावलेला आहे. तर जेव्हा विल्यम पेपेनं कपिलवस्तूचं संशोधन केलं, खोदकाम केलं, तर त्या ठिकाणी एक सोन्याचा शिक्का सापडला. म्हणजे सम्राट अशोकाच्या, म्हणजे मौर्य पूर्व काळातील, म्हणजे जगामध्ये या भारतामध्ये सम्राट अशोकाच्याही पूर्वीची पाली धम्मलिपीची अक्षर हे फक्त पिपरहवा कपिलवस्तूच्या खोदकामामध्ये मिळालेली आहे. आणि ते मौर्य पूर्व काळातील ते पाली धम्मलिपीचे अक्षर त्या ठिकाणी सापडलेले आहे. एक कलशवर सापडलेले आहे आणि एक शिक्क्यावर सापडलेले आहे. बघा काय, त्या विल्यम पेपेने जेव्हा संशोधन केलं तर त्याच्यावर लिहिलेलं आहे, ओम देवपुत्रे महाकपिलवस्तू भिक्खू संघस दान. म्हणजे हीच कपिलवस्तू आहे याचा पुरावा जर कुठे मिळाला असेल तर मेन पिपरहवा कपिलवस्तूलाच मिळाला आहे. तिथे पाली धम्मलिपीमध्ये ओम देवपुत्रे, देवपुत्रे म्हणजे कोणाला म्हटलं आहे? ओम शब्द ही बुद्धिस्ट आहे. बघा इथं ओम देवपुत्रे, देवपुत्रे म्हणजे कोण? भिक्खू संघाला देव म्हटलेला आहे. महाकपिलवस्तू भिक्खू संघस दान, हे महाकपिल वस्तूचा जो भिक्खू संघ आहे त्यांना हे आम्ही दान करत आहोत. अशा संदर्भातलं सम्राट अशोक मौर्य पूर्व काळातील पाली भाषेतील सोन्याचा शिक्का आणि त्याच्यावर पाली धम्मलिपीची अक्षर सुद्धा सापडलेली आहे. अनेक लोकांना माहित आहे की
आपण बुद्धाला सिद्धार्थ म्हणतो, मी म्हणत असतो, पण सिद्धत्त पाली शब्द आहे. सिद्धार्थ हा शब्द कुठल्याही पाली धम्मलिपीच्या शिलालेखांमध्ये अजूनपर्यंत तरी सम्राट अशोकाच्याही शिलालेखांमध्ये सापडलेला नाही. सिद्धार्थ हा शब्द ऍक्च्युली तो सिद्धत्त शब्द आहे. पण कपिलवस्तूचं जेव्हा संशोधन झालं तर तिथल्या त्या एक कलश सापडलेला आहे, तांब्याचा कलश आहे तो, आणि त्या कलशवर सुकिती म्हणून नाव आलेलं आहे. म्हणजे बुद्धाला सुकिती या नावानं उल्लेख केलाय. सुकिती हा पाली शब्द आहे. म्हणजे सुकिती म्हणजे काय, ज्यांची जगामध्ये सुकीर्ती आहे. सुकीर्ती म्हणजे ज्यांची कीर्ती पसरलेली आहे ज्ञानाची, म्हणून बुद्धाचं नाव तिथं पाली भाषेमध्ये सापडलेलं आहे, सुकिती. सुकिती भतीन सभगिनिकन सपूत दलन इयं सलिल निधने बुधस भगवते सकियन. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हेही धम्मलिपी पाली भाषेतले अक्षर स्वतः कपिलवस्तूला तिथे सापडलेली आहे. म्हणजे सुकिती के भाइयों को, सुकिती के भाइयों भगिनियों दारावो पुत्र दारावो सहित यह शरीर निधान भगवान बुद्ध शाक्य का आहे. म्हणजे तथागत भगवान बुद्धांचे शारीरिक धातू त्यांच्या भगिनींनी, शाक्य कुळातल्या भावांनी त्या सुकिती तथागत सम्यक संबुद्धांच्या शारीरिक धातूवर हा स्तूप निर्माण केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष तथागत बुद्धांचं जिथं बालपण गेलेलं आहे, लहानाचे मोठे झाले आहे त्या कपिलवस्तूला, तिथंच बुद्धाच्या अस्थी सुद्धा प्राप्त झालेले आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर शाक्य लोकांनी सुद्धा बुद्धांच्या अस्थीवर महास्तूप उभारला होता. तो पीपर हवा, आजचं पीपर हवा, पण त्याला कपिल वस्तू असं म्हणतात. तर भगवान बुद्धांचं जे नाव आहे, तर सिद्धार्थ ह्या शब्द कुठेही सापडलेला नाही. उलट भगवान बुद्धांचे ज्या ज्या ठिकाणी काही शिलालेख सापडलेले आहेत तिथे एकतर साकमुनी, बुध, दसबल, सुगत असे नाव सापडलेले आहे भगवान बुद्धाचे. बडोद्याला जो भगवान बुद्धांच्या अस्थी ज्या बडोद्याच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहे, तिथे कलशवर डिब्बीवर दसबल हा शब्द बुद्धासाठी प्रयोजन केलाय. दसबलधारी बुद्धालाच म्हटलं जातं. तर तो देवनी मोरीला आहे. बुद्धाचं दुसरं नाव रुम्मिणी देई लुंबिनीच्या अशोक धम्मस्तंभावर सापडलेलं आहे. इथं साकमुनी, इय साकमुनी बुधे जाते, म्हणजे इथं साक्यमुनी बुद्धाचा जन्म झालेला आहे. बुद्धाला महामुनी म्हणतात, साक्यमुनी म्हणतात, नागमुनी म्हणतात. हे बुद्धा किंवा सुगत मुनी सुद्धा बुद्धाला म्हटलं जातं. तर कपिल वस्तूचं आणखी एक महत्व म्हणजे कपिल वस्तूला एक सोन्याचा शिक्का सापडला, आणि त्या सोन्याच्या शिक्कावर म्हणजे कपिल वस्तूचं जेव्हा विल्यम पेपेनं खोदकाम केलं तर त्या कपिल वस्तूच्या खोदकामामध्ये एक सोन्याचा शिक्का मिळाला, आणि त्या सोन्याच्या शिक्क्यावर स्वस्तिक काढलेला आहे. म्हणजे शाक्य गणांपासून, शाक्य कुळांपासून जे स्वस्तिक म्हणतो ना आपण, तर हे स्वस्तिक चिन्ह शाक्य गणातल्या लोकांपासून सुद्धा, म्हणजे ते कपिल वस्तूच्या खोदकामामध्ये ते प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्याच्यावर स्वस्तिक काढलेलं आहे. स्वस्तिक परंपरा बौद्धांची परंपरा आहे. हे कपिल वस्तूला पुरावा मिळालेला आहे. तर आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा गृहत्याग केला, तर कोणतं वर्ष होतं ते, वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. कपिल वस्तूला सोडलं आणि ते राजगिरीला गेले. आता राजगिरीला कशासाठी गेले, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गृहत्यागाचं खरं कारण ते 4 दृश्य नाही आहे जे ब्राह्मणवादी लोकांनी भारतामध्ये फैलवले आहे की 4 दृश्य पाहून ते रात्रीला पळून गेले. अजिबात नाही, ते दिवसा गेले. आपल्या पत्नीची, आई वडिलांची अनुमती घेऊन त्यांनी गृहत्याग केला, आणि तो गृहत्याग केला आखाडी पौर्णिमेला. कोण्या दिवशी त्यांनी गृहत्याग केला, आखाडी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गृहत्याग केला, आणि तो दिवसा केलेला आहे. आणि ते कोणत्या कारणावरून केलेला आहे हेही माहित आहे. सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला
रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून शाक्य आणि कोल्य यांच्यामध्ये जो विवाद होता, त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतमाने युद्धाला नकार दिला आणि त्यांनी पर्याय म्हणून त्याला पर्याय ठेवले होते आणि म्हणून त्यांनी गृहत्यागाचा मार्ग निवडलेला होता. लक्षात घ्या, म्हणजे या जगात शांतता नांदावी, जगाच्या कल्याणासाठी त्यांनी घरदार सोडलं होतं. आणि पत्नी सुद्धा म्हणत होती, यशोधरा माता सुद्धा म्हणत होती की मलाही तुमच्या सोबत येणे आवडले असते, पण राहुल हा नवजात आहे, त्याचा आताच नुकताच जन्म झालेला आहे, त्याचं पालन पोषण करण्यासाठी मला थांबावंच लागेल. तर पत्नी यशोधरा सुद्धा आपल्या पतीला दान करत असते. जा म्हणते, तुम्ही जगाच्या कल्याणासाठी असा एक मार्ग शोधा जो मनुष्याच्या हिताचा, सुखाचा, कल्याणाचा, मंगलाचा असेल. तर यशोधरेची अनुमती घेऊनच ते गृहत्याग करत असतात. ही सगळ्या लोकांना गोष्ट माहित आहे. तर राजा शुद्धोधनाची आपल्याला ह्याही घटना माहित आहे बुद्ध आणि स्तंभामध्ये, की सिद्धार्थ गौतम जेव्हा राजगिरीमध्ये वेळुवनामध्ये असतात, तर त्यांना 5 लोक शांततेची वार्ता घेऊन येतात की हे सिद्धार्थ गौतमा, ज्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षासाठी आपण गृहत्याग केला होता, ते शाक्य आणि कोलियांचं युद्ध आता थांबलेलं आहे. तर आता तुम्ही घरी परत जावं, कपिलवस्तूला परत जावं. पण सिद्धार्थ गौतम म्हणतो की ते युद्ध फक्त 2 राजांमधलं होतं, पण या जगामध्ये युद्ध आहे, घराघरात युद्ध आहे, भावाभावात, बहिणी बहिणीत युद्ध आहे, राज्यात, देशामध्ये युद्ध आहे. आणि त्या युद्धावरचा उपाय, त्या दुःखावरचा उपाय मला शोधण्यासाठी आता मी मागे परत कपिलवस्तूला घरी जाणार नाही. आणि मग ते प्रवज्जेचा मार्ग निवडत असतात. अशा पद्धतीची घटना आपल्याला माहित आहे. आणि राजगिरीला असताना बिंबिसार राजा त्यांना अर्ध राज्य सुद्धा द्यायला तयार होते, परंतु सिद्धार्थ गौतम ते राज्य स्वीकारत नाही. तर लक्षात घ्या, हे राजकुमार बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा त्यांना सम्यक संबोधी प्राप्त होते आणि ते संपूर्ण सम्यक संबोधीचा मार्ग, आपल्या ज्ञानाचा प्रचार प्रसार संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्यांची जय जयकार होते, त्यांचा प्रचार प्रसार होतो. तर राजा शुद्धोधनाचं वय सुद्धा थकलेलं आहे. तर राजा शुद्धोधनाचं सुद्धा अशी इच्छा होते की जो मार्ग सम्यक संबुद्ध, जो सत्याचा, नव्या प्रकाशाचा जो मार्ग आहे, तोही मला प्राप्त व्हावा. यासाठी राजा शुद्धोधन आपले काही मंत्री देवदूत त्यांच्याकडे पाठवतात. पण ते तिकडे गेल्याच्या नंतर ते सरळ भिक्खूच बनत असतात. आणि मग नंतर काय होत असते की बुद्ध, म्हणजे ते बुद्ध झालेले असतात तेव्हा, आणि त्या बुद्धत्वाचा, त्या ज्ञानाचा लाभ आम्हालाही झाला पाहिजे, याकरिता राजा शुद्धोधन मग काय करतो, निरोप पाठवतो. आता निरोप पाठवत असताना काय होत असते, राजा शुद्धोधन काय करतो, त्यांचा जो राजपुरोहित असतो, उदाईन नावाचा राजपुरोहित राजा शुद्धोधनाचा, तर त्यांचा जो एक मुलगा असतो, त्या मुलाचं नाव असते कालुदाई. तुम्हाला माहित आहे, सिद्धार्थ गौतमाचं एक घोडा होता, त्याचं नाव काय होतं, घोड्याचं नाव होतं कंथक. आणि त्या घोड्याचा जो सारथी होता त्याचं नाव होतं छन्न. ते कपिलवस्तूला फेरफटका मारायचे. पण त्या राजा शुद्धोधनाच्या दरबारामध्ये जो राजपुरोहित मंत्री होता उदाईन नावाचा, त्याचा एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव होतं कालुदाई. आणि कालुदाई हा लंगोटी यार होता, लहानपणीचा, बालपणीचा मित्र होता. कोणाचा, सिद्धार्थ गौतमाचा. सोबतच ते लहानाचे मोठे झाले. जरी हा राजकुमार असेल तरी तो राजपुरोहिताचा मुलगा होता, त्याचं नाव होतं कालुदाई, किंवा त्याला कालूही म्हणतात. तर हा कालुदाई त्याला पाठवण्यात आलं. आता हा कालुदाई गेल्याच्या नंतर राजा शुद्धोधन असे सांगत आहे त्याला की हे कालुदाई, की तू त्या ठिकाणी जेव्हा राजगिरीला जाशील तर त्यावेळी तू अचानक बुद्धाला जर तू आमंत्रित केलं तर ते येणार नाही. तर कालुदाई त्या ठिकाणी जातो आणि मग नंतर भगवान बुद्धाचं ते प्रवचन ऐकतो आणि तोही मग तिथं अर्हत पदाला जातो. तो प्रवज्जा घेतो, भिक्खू बनतो, उपसंपदा घेतो कालुदाई. आणि मग कालुदाई आरामामध्ये बुद्धाला सांगतात की या सम्यक संबोधित ज्ञानाचा लाभ आपल्या पित्याची, आपल्या वडिलांची सुद्धा इच्छा आहे, हे ज्ञान ऐकण्याचा, हा लाभ घेण्याचा. तर आपण कपिलवस्तूला चलावं. आणि त्यावेळी कालुदाई
आणि मग बुद्ध 20,000 भिक्खूंच्या ताफ्यासहित मग कपिल वस्तूला येतात. अनेक लोकांमध्ये भ्रांती आहे की बुद्ध हे दिवाळीच्या दिवशी घरी आले म्हणून दीपदान उत्सव करण्यात आला. ही चुकीची गोष्ट आहे. बुद्ध दिवाळीच्या दिवशी आले नाही. बुद्ध फाल्गुन पौर्णिमेला त्यांचं कपिल वस्तूला आगमन झालेलं होतं. काही लोक दिवाळीला आगमन झालं असं म्हणतात, पण चुकीची गोष्ट आहे. पूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये कपिल वस्तूला आगमनाचा दिवस म्हणजे फाल्गुन पौर्णिमा म्हणूनच ते साजरा केला जातो. आणि या फाल्गुन पौर्णिमेला फुलांचा सडा, तोरण आणि पूर्ण कपिल वस्तू नगरी सजलेली होती. असाही उल्लेख आहे की सर्व स्त्रियांनी आपल्या केसांचा केश संभार रस्त्यावर असा पाडलेला होता फुलांसारखा. आणि त्या दिवशी कपिल वस्तू एवढी सज्ज झाली होती. आणि ज्यावेळी बुद्ध 20,000 भिक्खूंच्या समवेत कपिल वस्तूला आगमन करतात, त्यांचं भव्य दिव्य स्वागत केल्या जात असतं. फुलांचा सडा टाकला जातो. त्यावेळी स्वागताच्या तयारीसाठी स्वतः राजा शुद्धोदन, महाप्रजापती गौतमी, दूध माता, शुक्लोदन, धौतोदन, शाक्योदन, अमितोदन हे त्याचे चुलते, स्वतः आनंद त्याचा भाऊ, भद्य नावाचा भाऊ, नंद नावाचा सावत्र मावस भाऊ, रूपनंदा नावाची बहीण, देवदत्त, अनुरुद्ध आणि महानाम आणि सर्व कपिल वस्तूची प्रजा गण त्या ठिकाणी उपस्थित असतात. म्हणजे हे सगळे लोक बुद्धाचं स्वागत करण्यासाठी तयारीत असतात. परंतु मात्र यशोधरा आणि राहुल मात्र बुद्धाच्या स्वागतासाठी सामोर येत नाही. आता त्या यशोधरा असं का करते? यशोधराला असं वाटते की माझ्या त्यागाची काही जाणीव असेल तर स्वतः अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राजमहालात स्वतः मला भेटायला येतील. पहा, म्हणजे संपूर्ण कपिल वस्तू नगरीतले लोक, ते प्रजाजन, त्यांचे सगळे आई वडील, सगळे भाऊबंद, सगळे चुलते, सगळे जण बुद्धाचं स्वागत करासाठी तयार आहे. पण तिथं स्वागतासाठी कोण आलेली नाही आहे? यशोधरा. लक्षात घ्या, यशोधरा. तर यशोधरेच्या राजमहालामध्ये बुद्ध जात असताना बुद्धाला जाणीव असते. कोणती जाणीव असते? की खूप वर्षाच्या नंतर, 7 वर्षाच्या नंतर मला म्हणजे पहिली ही भेट आहे बुद्धत्व प्राप्ती नंतरची. तर मी दुःखमुक्त झालो, मी आसक्त मुक्त झालो, परंतु यशोधरा मात्र अजूनही आसक्तीमध्ये आहे. मग बुद्धाला असं वाटते, मी जर एकट्यानं जर राजमहालामध्ये जर गेलो तर यशोधरा माझ्या शरीराला आलिंगन सुद्धा देऊ शकते. म्हणजे जगासाठी जरी तो बुद्ध असेल, सम्यक संबुद्ध असेल, परंतु तो एकेकाळचा तिचा कोण आहे? पती आहे. आणि ती दुःखामध्ये, वियोगामध्ये, विरहामध्ये ती मला आलिंगनही देऊ शकेल, म्हणून दोष लागेल म्हणून बुद्धानं काय केलं? आपले जे अग्रश्रावक 2 भिक्खू होते, सारीपुत्ता आणि महामोगलायन, म्हणजे सारीपुत्ता महामोगलायनला याच्यासाठी सोबत घेऊन गेले की म्हणजे ना यशोधरा थोडी तिला लज्जा येईल आणि मग ते होणार नाही, म्हणजे ती बिलगणार नाही, सरळ सरळ सांगत आहो. तर मग ते महामोगलायन आणि सारीपुत्ताला घेऊन जातात राजमहालामध्ये. आणि त्यावेळी राहुलही सुद्धा त्या ठिकाणी असतो. तर ही यशोधरा काय करते? जिचं लहानपणीचं नाव गोपा असते आणि मग ती भिक्खुनी झाल्यावर भद्राकात्यायनी बनत असते. तर ही यशोधरा माता बुद्धाचे दोन्ही जे पायाचे अंगठे आहे त्या अंगठ्यावरती आपलं काय ठेवते? डोकं ठेवते. आता डोकं ठेवत असताना तिच्या डोळ्यातून एवढ्या अश्रुधारा वाहते की स्वतः सम्यक संबुद्धाचे पाय त्या यशोधरा मातेच्या अश्रूनं धुतल्या जातात. आणि लगेचच मग राजा शुद्धोदनाचा त्या ठिकाणी प्रवेश होतो आणि मग ती लज्जेनं बाजूला जात असते. दुसरी गोष्ट, त्यावेळी आपण असं म्हणत असतो ना, पूजे आम्ही मुनिंदस सिरीपाद सरोरोहे. तर भगवान बुद्धांच्या तिच्या त्या पायावर, त्या दोन्ही बोटांवर यशोधरेनं आपलं डोकं ठेवलेलं होतं. तर आपल्याला माहित आहे की यशोधरा आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म एकाच दिवशी झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा आणि यशोधरेचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. सिद्धार्थ गौतम
आणि यशोधरेचा जो मंगल परिणय आहे, विवाह आहे, तो सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. तर ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला होता, तर यशोधरा मातेला असं माहित पडलं की सिद्धार्थ गौतमांनी आपल्या डोक्यावरचे घुंगराले ते नील सुनील सुकेस म्हणजे निळसर असलेले केस त्यांनी कापलेले आहे, मुंडन केलेले आहे. आपल्या पतीने ते मुंडन केलेलं आहे, केस काढलेले आहे सुंदर असे, हे यशोधराला माहित पडलं. तर तिनं सुद्धा काय केलं, आपल्या डोक्यावरचे केस काढले. कोण? यशोधरा मातेनं. दुसरी गोष्ट, तिला असं माहित पडलं यशोधरेला की आपल्या पती सिद्धार्थ गौतमांनी आपल्या अंगावरचे सोन्या चांदीचे हिऱ्या मोत्याचे राज अलंकार दागदागिने काढून ठेवलेले आहे. तर यशोधरेने सुद्धा आपल्या अंगावरचे सगळे सोन्याचे चांदीचे हिऱ्या मोत्याचे राज अलंकार तिनं सुद्धा त्याचा त्याग केलेला आहे. यशोधरेला असं माहित पडलं की माझे पती भोजन म्हणजे एक आहारी आहे, आणि दुसरी गोष्ट माझे पती जे पूर्वी सोन्याच्या ताटामध्ये जेवण करायचे, आता ते मातीच्या भिक्षा पात्रामध्ये मृद भांड्यामध्ये ते भोजन ग्रहण करत आहे, हे तिला माहित पडलं. तर यशोधरेने सुद्धा राजमहालात राहून सुद्धा तिनं मातीच्याच भिक्षा पात्रामध्ये तिनं भोजन दान केलं. म्हणजे ती परिव्राजिका म्हणून, साध्वी म्हणून ती महालामध्ये राहिली. दुसरी गोष्ट, तिला माहित पडलं की माझे जे पती आहे सिद्धार्थ गौतम, हे जमिनीवर झोपत असतात. तर तिनं सुद्धा राजमहालामधला आपला उंच पलंग त्याग केला, आणि त्या पलंगाचा त्याग करून ती सुद्धा पतीप्रमाणे जमिनीवर झोपायला लागली होती. यशोधरेला असं माहित पडलं की माझ्या पतीने सुगंधी द्रव्याचा त्याग केलेला आहे, अत्तराचा म्हणू शकतो आपण. तर त्या सुगंधी द्रव्याचा त्याग सिद्धार्थ गौतमाने केला आहे. तर आपणही, तर यशोधरे मातेने सुद्धा सुगंधी द्रव्याचा त्याग संपूर्णपणे केलेला होता. म्हणजे महालात राहून ती साधारण जीवन जगत होती. तर वयाच्या 29व्या वर्षी जगाच्या कल्याणासाठी तिने आपला पती दान केला होता. इतकंच नाही तर आपला तरुण पती तर दान केलाच, पण आपला 7 वर्षाचा राहुल बाळ सुद्धा तिने दान केला होता. तर असा उल्लेख आहे गांधार शिल्पकलामध्ये. असं एक मूर्ती सापडलेली आहे. आपण रामायणामध्ये काल्पनिक दंतकथा असलेल्या रामायणामध्ये पाहतो की जेव्हा राम वनवासाले जाते, तर त्यावेळी त्याचा भाऊ त्याच्या पादुका म्हणजे 2 चपला अशा त्या राजसिंहासनावर, त्या राजगद्दीवर ठेवल्या जाते. ही परंपरा बुद्धाची आहे. त्याची शिल्पकला गांधारला मिळालेली आहे. पण तिथं ते 2 पादुका म्हणतात त्याला, किंवा त्याला त्याचे चपला जोडे म्हणतात, ते ठेवल्या जाते. पण भगवान बुद्धांची ती पगडी, म्हणजे बुद्ध जेव्हा सिद्धार्थ गौतम जेव्हा गृहत्याग करतात, तर त्यांची पगडी त्या राजसिंहासनावर ठेवली जाते. हे गांधार शिल्प आता अफगाणिस्तानला सापडलेलं आहे. ही बुद्धाचीच, बौद्धांची संकल्पना. म्हणजे पगडीच्या ठिकाणी त्यांनी पावलं ठेवताना आपण ते पाहत असतो. तर बुद्धांची ती पगडी ठेवून नंतर जे शाक्य गणांच्या लोकांनी, महामंत्र्यांनी कपिलवस्तूचा राज्यकारभार बुद्धाच्या नियमाप्रमाणेच केलेला होता. तर 29व्या वर्षी त्यांनी घरदार सोडलं, आणि तो दिवस होता आखाडी पौर्णिमेचा. तर ज्यावेळी सिद्धार्थ गौतम कपिलवस्तूला येत असतात, तर त्यावेळी यशोधरा मात्या म्हणजे लहानपणापासून, म्हणजे नवजात बालक असताना, राहुल नवजात बालक होते, तर त्यावेळी राहुलानं आपल्या पित्याला, वडिलांना पाहिलेलं नव्हतं. मग यशोधरा माता काय म्हणते, यशोधरा माता राहुल बाळ ऐकत नसल्यामुळे त्यांना खोटं का असे ना, शुद्धोदन राजा तुझे पिता आहे म्हणून ते आजोबालाच ते काहीतरी सांगत असते. पण नंतर मात्र यशोधरा बुद्ध परतल्याच्या नंतर राहुलाला खरी ओळख करून देते. ती नरसिंह गाथामध्ये तो उल्लेख आलेला आहे की हे राहुला, तुझे खरे पिता राजा शुद्धोदन नाही, तुझे खरे पिता ते अर्हत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध आहे, ज्यांचे 32 लक्षणं आहे आणि 80 अनुलक्षणं आहे. तर सिद्धार्थ म्हणजे राहुलाला आपल्या खऱ्या पित्याची ओळख करून देत असताना यशोधरा नरसिंह गाथामध्ये तो उल्लेख आलेला आहे. तर प्रथम चरित्र
कपिल वस्तूचं जे आगमन आहे, तर कपिल वस्तूला पहिल्या दिवशी सिद्धार्थ गौतम म्हणजे सम्यक संबुद्ध पहिल्या दिवशीला पित्याच्या आग्रहावरून जरी घरी आले तर पित्याला असं वाटते की सिद्धार्थ म्हणून जुन्या नावाने हाका मारावं की आता सम्यक संबुद्ध म्हणून हाका मारावं. पण त्यांच्या तोंडामध्ये राजा शुद्धोधनाचं मन एवढं गहिवरून होतं की एकेकाळचा हा सिद्धार्थ गौतम म्हणून त्याला हाका मारावं की त्याला सम्यक संबुद्ध म्हणून हाका मारावं. पण त्यांना माहित पडतं की आता तो माझा पुत्र राहिलेला नाही, सिद्धार्थ गौतम राहिलेला नाही, तो जगासाठी अर्हत सम्यक संबुद्ध झालेला आहे. तर राजा शुद्धोधनाला असं आणि पहिल्या दिवशी जेव्हा मग सम्यक संबुद्ध आपल्या 20,000 भिक्खू संघासहित सारीपुत्त महामोगलांसहित जेव्हा ते कपिल वस्तूला फेरफटका मारतात, पहिल्या दिवसचं भोजन ते चारिका करतात. कोण? म्हणजे सम्यक संबुद्ध. तर त्यावेळी त्यांचा पिता त्याला रोखत असतो की ते अशोभनीय आहे, मी राजा शुद्धोधन असून तुम्हाला आणि तुमच्या भिक्खू संघाला भोजन देऊ इच्छितो. पण बुद्ध त्यांना म्हणतात, हा आमच्या प्राचीन बुद्धाचा म्हणजे प्राचीन बुद्धांचा काय आमची ती प्रथा आहे, आम्ही ते चारिका धम्मचारिका केलीच पाहिजे, भिक्षाटन केलंच पाहिजे, पिंडपात केलंच पाहिजे. पण म्हणजे प्रश्न असा आहे की एक वेळ अशी होती की सिद्धार्थ गौतम त्या रथावर बसून कपिल वस्तूला रथावर बसून कंटक घोडा आणि छन्नासोबत फेरफटका मारत असताना कपिल वस्तूच्या अन्न वस्त्र निवारा त्यांची सुख दुःख विचारत होता, जो दुसऱ्यांना देत होता. आज मात्र हाच बुद्ध काय करत आहे, कपिल वस्तूतल्या प्रत्येकाच्या दारादारामध्ये मातीच्या भिक्षा पात्र घेऊन त्या ठिकाणी तो दारादारात उभा आहे. लोकांच्याही मनामध्ये म्हणजे भाव विभोर होतात. लोकांच्याही डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागते की हा सिद्धार्थ गौतम हा फेरफटका मारत असताना रथावर फेरफटका मारायचा, आमचा अन्नदाता होता, आम्हाला तो काही देत होता, आमची विचारपूस करत होता. पण आज मात्र हाच दारोदारी मातीचं भिक्षा पात्र घेऊन तो भिक्षा मागत आहे. हे कपिल वस्तूच्या लोकांनाही आवडत नाही आणि राजा शुद्धोधनाच्या डोळ्यात सुद्धा आणि कपिल वस्तूच्या प्रजेच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात. आपल्याला माहित आहे बुद्धाला म्हणजे असित मुनीची ती भवितव्य ते भविष्य खरं ठरू नये म्हणून राजा शुद्धोधन त्यांचं लग्नही करून देतात, त्यांना मुलगाही होते. तरी पण मात्र आणि हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा अशा 3 ऋतूचे 3 राजमहाल सुद्धा त्यांना बांधून दिल्या जाते. आपल्याला माहित आहे चंदनाचा पाट, सोन्याचा ताट आणि चांदीचे चमच्यामध्ये त्यांना भोजनदान असतं. आणि आता मात्र तो म्हणजे चांदीच्या सोन्याच्या ताटामध्ये जेवणारा, रक्तचंदनाच्या पाठावर बसणारा, आत मात्र हा दारोदारी कपिल वस्तूच्या भिक्षाटन मागत आहे मातीच्या याच्यामध्ये. तर हे राजाला आवडत नाही. तर राजा भावुक होतो आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र राजा सम्यक संबुद्धाचं आणि भिक्खू संघाचं भोजन दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी होत असते. तर राजा शुद्धोधनाला बुद्ध मग उपदेश करत असतात की हे राजा, तुम्ही पुत्र वियोगाने दुःखी आहात, पण तुम्ही तुमच्या प्रजेलाच आता पुत्रा समान लेखा. कपिल वस्तूची जी प्रजा आहे त्या प्रजेमध्येच तुम्ही आपल्या पुत्राला लेखा, तुम्ही आसक्तीमध्ये राहू नका. तर राजाला सुद्धा शुद्धोधन राजाला सुद्धा बुद्धाचा तो अर्थ कळत असतो आणि मग राजा सुद्धा आपलं दुःख विसरून जातो. तर मी ही घटना या ठिकाणी सांगतो आणि थांबतो की पहिली जी घटना मी तुम्हाला आता सांगितली ती पहिली घटना कोणती आहे? फाल्गुन पौर्णिमेची सम्यक संबुद्धाचं कपिल वस्तूला आगमन होत असतं, ही पहिली फाल्गुन पौर्णिमेची घटना आहे. दुसरी घटना आहे राहुल बाळाची प्रवज्जा. राहुल बाळ म्हणजे तो 7 वर्षाचा झालेला आहे. तर राहुल बाळाची प्रवज्जेचा दिवस जो आहे तो आहे फाल्गुन पौर्णिमा. तर त्यावेळी दुसऱ्या दिवसचं भोजन निग्रोधारामामधून तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ जेव्हा शुद्धोधनाच्या राजमहालामध्ये येतात, भोजनदान होते. आणि मग यशोधरा जिने आपला तरुण पती वयाच्या 29व्या वर्षी त्याला पतीला दान केलं होतं, आता यशोधरा मातेनं तसं का करायला पाहिजे होतं? मग भिक्खू संघाचं भोजन आटोपलं राजमहालामध्ये राजा शुद्धोधनाच्या ठिकाणी. तर तेवढ्यात काय झालं, यशोधरा माता काय म्हणते, हे राहुला प्रत्येक वडिलांच्या पित्यांच्या
धनसंपत्तीवर, इस्टेटीवर पुत्राचा, मुलाचा अधिकार असतो, वारसा असतो. तो वारसा तू तुझ्या पित्याला माग. आता बुद्ध तर हे सम्यक संबुद्ध झाले होते, ऑलरेडी त्यांनी राजमहाल सोडलेले होते 3 आणि ऑलरेडी ते राहुलाच धनसंपत्ती झालेली होती. आता त्यावेळी ती यशोधरा काय म्हणत आहे की राहुला माग, तू तुझ्या पित्याला वारसा माग. आता बुद्ध काय वारसा देणार आहे त्यांना? बुद्धाकडे काहीच नव्हतं, म्हणजे बुद्धाकडे काय राहणार आहे द्यायला? एकतर बुद्धाच्या अंगावर हे काशाय चिवर आहे, मातीचं भिक्षा पात्र आहे, हेच त्यांची संपत्ती आहे. तर त्यावेळी तर ती मुलासाठी म्हणजे जे मुलासाठी ती वारसा मागत असते. तर राजा शुद्धोधन जे लगन आहे, राजमहाल आहे किंवा ऐशोराम आहे, तर ह्या उपाययोजना तो काही देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग करू नये, असित मुनीचं भविष्य खोटं ठरावं, याच्यासाठी सगळी उपाययोजना राजा शुद्धोधन करत असतो. तर राहुलासाठी सुद्धा सगळं ह्या उपाययोजना राजा शुद्धोधन करून ठेवत असतो. तर त्यावेळी बुद्ध सारीपुत्ताकडे स्मित हास्य देतात. हे सारीपुत्त, राहुल असा म्हणत आहे की मला वारसा हवा, तर हे सारीपुत्ता, मी राहुलाला कुठला वारसा द्यावा बरं? तर त्यावेळी बुद्ध 7 वर्षाच्या त्या राहुल बाळाला असं म्हणतो, माझ्याकडे हे जे हिरे, माणिक, मोती, सोने, चांदी, राजमहल, हे भौतिक सुख, हे विनाशी धन माझ्याकडे नाही आहे. विनाश पावणार, नष्ट होणारं धन माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे अविनाशी धम्माचे धन आहे, ते मी तुला देऊ शकतो. विनाशी धन माझ्याकडे नाही आहे. आपण निधिखंड सुत्तामध्ये वाचलेलं आहे की निधिखंड सुत्तामध्ये बुद्ध काय म्हणतात की जे विनाशी धन संपत्ती आहे हे चोर चोरून नेऊ शकते किंवा ते त्याचे हिस्सेदार सुद्धा समोर येऊ शकतात, पण अविनाशी धम्माचं धन, अविनाशी म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही, असं अविनाशी धम्माचं वारसा माझ्याकडे आहे, ते मी तुला देऊ शकतो. तर राहुल म्हणतात द्या. तर राहुल काय करतो, बुद्धाच्या चिवराचा शेवटचा असा टोक पकडतो, लक्षात घ्या. आणि त्यावेळी तर हे चित्र, हे शिल्प तुम्हाला अजिंठाच्या 19 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये, 19 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये ते पेंटिंग काढलेले आहे. राहुल आहे आणि त्या ठिकाणी यशोधरा माता भिक्षा पात्र हातामध्ये पकडलेला आहे. तर हे पेंटिंग तुम्हाला 19 नंबरच्या अजिंठा बुद्ध लेणीमध्ये आणि 17 नंबरच्या जी बुद्ध लेणी आहे अजिंठाची, तिथे एक शिल्प सुद्धा काढलेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, ते वाकाटक नागराजांनी कोरलेलं आहे. तर 7 वर्षाचा मुलगा दान द्यायला तयार होते. आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये 7 वर्षाचा मुलगा भिक्खू संघाला दान करण्याची परंपरा यशोधरेपासून सुरू झाली. आणि नंतर सारीपुत्ताने राजा शुद्धोधनाच्याच देखता, म्हणजे लक्षात घ्या, मी कहाणी इथपर्यंत सांगतो आणि थांबतो, की सकाळी सकाळी ज्या दिवशी सिद्धार्थ म्हणजे ज्या दिवशी सम्यक संबुद्ध आणि भिक्खू संघ राजा शुद्धोधनाच्या महालामध्ये भोजनासाठी येणार होते, त्याच दिवशी राहुल माता म्हणजे यशोधरेनं सकाळी सकाळी राहुल बाळाचे आंघोळ करून दिली होती सुगंधित उठण्यानं. त्याला सुंदर त्याचे केस विचरून दिले होते, त्याला राज वस्त्र सोन्याचे दागदागिने घालून दिले होते, त्याला सुंदर असे भारी राज वस्त्र कपडे घालून दिलेले होते आणि त्याला छान सजवलं होतं. पण आज मात्र राजमहालामध्ये राजा शुद्धोधनाच्या देखत, महाप्रजापती गौतमी आजोबाच्या देखत आणि यशोधरेच्या देखत म्हणजे त्या राहुल बाळाचे 7 वर्षाच्या त्या बाळाचे त्या राजमहालामध्येच सारीपुत्त त्याचे केस काढत आहे आणि त्याचे ते राजवस्त्र काढत आहे, सोन्याचे अलंकार काढत आहे. किती त्या राजा शुद्धोधनाला आणि महाप्रजापती गौतमी रडत होते की माझा मुलगा तर दान केला जगाच्या कल्याणासाठी, पण राहुलालाही दान करत आहो. तर हे राजमहालामध्येच त्यांची प्रवज्जा झाली. कोणाची? राहुलाची. तिथं प्रवज्जा सारीपुत्तच हे त्यांचे मग कोण? प्रवज्जा गुरु झाले आणि उपाध्याय तथागत भगवान बुद्ध. तर आजी आजोबांना इतकं दुःख झालं की त्यांनी मग सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी राजपुत्र राहुलाला
आपल्या हातचं भिक्षा पात्र सुद्धा त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एका पित्यानं आपल्या मुलाला काय द्यावं, तर त्यांनी विनाशी धन न देता, कपिलवस्तूचं अफाट राज्य न देता, राहुलाला मातीचं भिक्षा पात्र घेऊन त्यांना ते अविनाशी धम्माचं धन दिलेलं आहे. तर जगामध्ये धम्मदायाद म्हणून बुद्धालाही धम्मदायाद म्हटलं जातं, की त्यांनी धम्माचा वारसा आपल्या मुलांनाच सर्वप्रथम दिलेला आहे, आणि तो वयाच्या 7व्या वर्षामध्ये. म्हणजे राहुल बाळाला फक्त कपिल वस्तूचंच राज्य मिळालं असतं, कपिल वस्तूचेच ते राजा झाले असते राहुल बाळ. पण आपल्याला माहित आहे, हाच बुद्धाचा वारसा सम्राट अशोकाने चालवला. जम्बूद्वीपाचं अफाट राज्य महामहिंद्राला न देता त्यांनी त्यांना भिक्खू बनून श्रीलंकेला पाठवलेलं आहे. तर हे 7 वर्षाचं वय किती महत्वाचं असतं. 7 वर्षामध्ये प्रवजित झालेले भिक्खू बुद्धाच्या काळामध्ये होते. सुप्रवासा देवीचा मुलगा शिवली 7 वर्षातच चिवर घेतलं होतं. सुप्रिय सोपाक असेल, दब्बमल्ल पुत्त असेल, बुद्धाच्या काळातले भिक्खू, यांनी 7 वर्षातच चिवर घेतलं होतं. बुद्धाची महाउपासिका विशाखा 7 वर्षापासूनच, आणि नागसेन भिक्खू सुद्धा सोनुत्तर ब्राह्मणाचा मुलगा 7 वर्षामध्येच तो भिक्खू झाला होता. तर सम्राट अशोकांनी आपल्या मुलाला, म्हणजे ज्याप्रमाणे राहुल बाळाला कपिल वस्तूचा राहुल राजा न बनवता म्हणजे त्यांना भिक्खू बनवलं, त्याचप्रमाणे सम्राट अशोकांनी जम्बूद्वीप भारताचा सम्राट राजा न बनवता महामहिंद्राला भिक्खू बनवलं. आणि मुलीमध्ये भेदभाव न करता संघमित्राला सुद्धा त्यांनी भिक्खूनी बनवलं होतं. तर एक लक्षात घ्या, बुद्धाला म्हणजे काही दिवस गेल्याच्या नंतर म्हणजे बुद्धाला म्हणजे महाप्रजापती गौतमी आणि राजा शुद्धोधनाच्या पोटचा आणखी एक भाऊ होता. त्याचं नाव काय होतं? नंद नाव होतं. बुद्धाचा सावत्र भाऊ म्हणा किंवा मावस भाऊ म्हणा तुम्ही, त्यांना एक नंद नावाचा एक भाऊ होता, आणि रूपनंदा नावाची एक बहीण होती. लक्षात घ्या, ही रूपनंदा नावाची बहीण महाप्रजापती गौतमी आणि शुद्धोधनापासून जन्माला आली होती. रूपनंदा तिचं नाव का ठेवलं? नंद आणि रूपनंदा. म्हणजे बघा, नंद सिद्धार्थ गौतम हे दोघं भाऊ, आणि रूपनंदा नावाची बहीण सुद्धा होती. तिचं नाव रूपनंदा यासाठी ठेवलं कारण ती रूपवान होती, सुंदर होती, म्हणून तिचं नाव काय ठेवलं? रूपनंदा. आता हे बघा, महाप्रजापती गौतमी आणि राजा शुद्धोधनाचे 3ही मुलं, म्हणजे नंद, रूपानंदा नावाची मुलगी आणि सिद्धार्थ गौतम, या तिघांनीही प्रवज्जा जीवन, भिक्खू जीवन स्वीकारलेलं होतं. तर आज आपण जर बघितलं तर 7 वर्षामध्ये कोणी दान द्यायला तयार नाही. राजा शुद्धोधनाला खूप दुःख झालं होतं, आणि राजा शुद्धोधन असा म्हणत आहे, हे सम्यक संबुद्धा, आता हा राहुलाला जसं तुम्ही घेऊन जात आहे 7 वर्षामध्ये भिक्खू बनवून, याच्या पलीकडे तरी आपण असा एक नियम बनवावा. आता असा उल्लेख आहे की राजा शुद्धोधनाच्या विनयानुसार त्यांनी मग बुद्धाने एक वय ठरवलं, कारण राजा शुद्धोधनाला खूप दुःख झालं होतं, आणि म्हणून रक्ताचा गोळा दान केला. म्हणजे जगाच्या कल्याणासाठी रक्ताचा गोळा म्हणजे सर्वश्रेष्ठ दान कोणतं? सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप महाविहार बांधले. हे काही पुरेसं दान नव्हतं. मोगली पुत्ता तिस्स म्हणतात, हे सम्राट अशोका, तू तुझ्या रक्ताचा पोटचा गोळा दान कर, तुला धम्मदायात बनायचं आहे. तर बुद्धाने जसं राहुलाला दान केलं होतं, त्याचप्रमाणे सम्राट अशोकाने सुद्धा ते धम्मदायात बनले. धम्मदायात म्हणजे काय? जो धम्माचा वारसा पुढे चालवणार आहे त्यांना धम्मदायाद असं म्हटलं जातं. तर राहुल सुत्त खूप प्रसिद्ध आहे, ते मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो. की राहुलाचं हे राहुलाची जी प्रवज्जा झाली ती झाली फाल्गुन पौर्णिमेला. दुसरं महत्व कोणतं आहे? तर विराटनगर राजस्थान, म्हणजे विराटनगर राजस्थान आहे, तिथं सम्राट अशोकाचा एक शिलालेख सापडलेला आहे. त्याच्यामध्ये राहुलवाद सुत्ताचा उपदेश आहे, सुत्त निपातामध्ये. म्हणजे राहुलवाद सुत्त हे विराटनगर राजस्थानला सम्राट अशोकांनी शिलालेखांवर कोडलेलं आहे. कसं आहे ते? विनय समुखसे अलिय वसानी अनागत भयानी मुनी गाथा मोनेय सुत्त उपतिस्स पसिने एच राहुलवाद मुसावाद अधिगिच्छ भगवता बुधेन. म्हणजे राहुलवाद सुत्त किंवा त्याला अंबलट्टिका सुत्त म्हणतात. हे सुत्त आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे असा सम्राट अशोकाचा आदेश आहे. तर सम्राट अशोकांचं आपण पाहिलं असेल की राहुल हे जे नाव आहे, तर काही ब्राह्मणीवादी लोक म्हणतात राहू आणि केतू. आता राहू केतू म्हणजे काय?
म्हणजे राहू केतू म्हणजे एक ग्रह मानतात, ते काल्पनिक ग्रह आहे राहू केतू, आणि राहू केतूची दशा मानतात. परंतु हे बुद्धाचं नाव आहे, राहुल वरूनच ते राहू केतू हे केलेलं आहे. आणि तुम्हाला राहुलवाद सूत्रामध्ये जे भगवान बुद्धांचं राहुलवाद म्हणजे बुद्धाच्या आधीच लक्षात घ्यायचं आहे, बुद्धाच्या आधीच राहुलाचं परिनिर्वाण होत असतं. म्हणजे बुद्ध आधी नंतर महापरिनिर्वाण होतं, पण राहुलाचं परिनिर्वाण राजगिरीच्या वेळवणामध्ये होत असते, लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर राहुलाला सुद्धा खूप सुंदर उपदेश केलेला आहे. तर राहुल नंतरच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून राहुल भद्र नावाचे भिक्खू होऊन गेले. आणि ज्या कान्हेरीच्या मुंबईच्या बुद्धलेण्या आहे तिथे सुद्धा राहुल गुप्त नावाचा एक भिक्खू होऊन गेलेला आहे. त्याचा उल्लेख कान्हेरी मुंबईच्या बुद्धलेणीमध्ये आलेला आहे. तर वयाच्या 29व्या वर्षी पतित दान केला, पण मुलगा सुद्धा तिने दान केला. त्या राहुलाच्या त्या 7 गोष्टी तुम्ही बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये वाचा. कोणत्या आहेत त्या गोष्टी? हे राहुला म्हणजे बुद्ध आणि धम्मामधली ती गोष्ट आहे. बघा किती सुंदर गोष्टी आहे. हे राहुला, लोक म्हणतात ना खोटं बोलल्यानं काय होते, थोडस खोटं बोलल्यानं काय होते, तर बुद्धानं राहुलाला कशी ताकीद दिली आहे बघा ती कशी आहे. हे राहुला, जो मनुष्य जाणीवपूर्वक खोटे बोलतो तो मनुष्य कुठलेही पाप कर्म करण्याचं शिल्लक ठेवत नाही. किंवा राहुलाला तेही उपदेश करत आहे बुद्ध, कोणतीही गोष्ट, हे राहुला, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीवर तू वारंवार विचार कर, मैत्री भावनेचा अभ्यास कर. तर एक सुंदर कहाणी या ठिकाणी, एकदा तथागत सम्यक संबुद्ध राजगिरीच्या वेळवणामध्ये येत असतात आणि त्या वेळवणामध्ये राहुल भिक्खूंचा त्या ठिकाणी वर्षावास असतो किंवा त्या ठिकाणी ते थांबलेले असतात. तर एवढ्यात बुद्ध वेळुवनामध्ये प्रवेश करतात. तर राहुल काय करते, एका मटक्यामध्ये पाणी घेते आणि बुद्धाला, एक प्रसंग आहे अंबलटीका सूक्तामध्ये, बुद्धाला पाय धुण्याकरिता राहुल पाणी आणून देतो आपल्या पित्याला एकेकाळच्या. तर बुद्धाला, सम्यक संबुद्धाला, तर बुद्ध काय करतात, राहुलनं आणून दिलेल्या त्या मटक्यातलं थोडसच पाणी आपल्या पायावर पाय धुण्यासाठी वापरतात आणि थोडस पाणी शिल्लक ठेवतात. तर बुद्ध ते पाय धुता धुताच राहुलाला सांगतात की हे राहुला, जे मी पाणी वापरलेलं आहे पाय धुण्यासाठी, तर आणि ते मी अर्धच पाणी वापरलेलं आहे, आता त्याच्यात पाणी किती शिल्लक आहे, तर राहुल म्हणतो अर्ध शिल्लक आहे. तर अशाच पद्धतीमध्ये तू हट्टी आहेस, तुझ्यामध्ये ही तृष्णा अजूनही शिल्लक आहे. ज्याप्रमाणे मग राहुलाला काय म्हणतो बुद्ध, हे राहुला, जे पाणी शिल्लक उरलेलं आहे मटक्यामध्ये, जे शिल्लक उरलेलं आहे ते फेकून दे आणि ते मटकं म्हणजे रिकाम कर. तर अशा पद्धतीचा तो उपदेश मी वेळेच्या अभावी सांगणार नाही, खूप सुंदर आहे. तर आपल्याला एक गोष्ट पाहिलं असेल काल्पनिक रामायणामध्ये, बघा काल्पनिक रामायणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हनुमान कुठं आहे, राम कुठं आहे म्हणते, तर राम म्हणते माझ्या हृदयामध्ये आहे, म्हणजे दिलामध्ये आहे. तर तो आपली छाती पाडून, तुम्ही पाहिलं का हे चित्र, हे तुम्ही नाटकामध्ये वगैरे पाहिलं असेल ना की हनुमानाला म्हणते कुठं, म्हणजे राम कुठं आहे, तर राम म्हणते माझ्या हृदयात आहे, दिलात आहे. तर हनुमान काय करते, ही काल्पनिक कहाणी आहे खोटी खोटी. तर हनुमान आपली छाती फाडते आणि रामाले दाखवते कुठं, हृदयामध्ये. तर हे हनुमानाची गोष्ट ही काल्पनिक आहे, ही गोष्ट आहे बुद्धाच्या पुत्राची राहुलाची. म्हणजे चायना देशामध्ये, कोरिया देशामध्ये आणि जपान देशामध्ये तिथे माहित आहे का राहुल भिक्खूंच्या मूर्त्या आहे. आणि राहुल काय करत आहे, बुद्धाला आपली छाती फाडून दाखवत आहे की बुद्ध माझ्या मनात आहे. म्हणजे राहुल दाखवत आहे आपल्या हृदयामध्ये बुद्धाचं प्रतिबिंब. अशा मूर्त्या चायना, कोरिया, जपान मध्ये ठेवलेल्या आहे, चायनीज मध्ये बनलेल्या आहे. पण हेच मूर्ती चोरून, म्हणजे राहुलाची मूर्ती चोरून, राहुल भिक्खूंची मूर्ती चोरून त्यांनी मग ते हनुमान तिथे मूर्तीमध्ये दाखवलेलं आहे. तर हृदयवत्तू, याला हृदयवत्तू म्हणतात. म्हणजे बुद्ध आपण वंदना करत असताना आपले एक दोन्ही हात आपण पंचांग एक तर डोक्यावर ठेवतो, हृदयाशील ठेवतो, याला हृदयवत्तू म्हणतात पालीमध्ये. तर अशा पद्धतीनं राहुलाचं जे प्रवज्जा आहे तर ती कोण्या दिवशी झाली, लक्षात घ्यायचं आहे, राहुलाची प्रवज्जा फाल्गुन पौर्णिमेला झालेली आहे. बुद्धाच्या आधीच त्यांचं काय झालेलं आहे, म्हणजे परिनिर्वाण. कोणाचं, राहुल बाळाचं परिनिर्वाण वेळवणला झालं आणि ते बुद्धाच्या आधीच झालं. आणि दुसरी गोष्ट, बुद्धाचा जो सावत्र भाऊ आहे किंवा मावस भाऊ, तर त्याचं नाव होतं नंद. जेव्हा बुद्ध कपिलवस्तूला आले फाल्गुन पौर्णिमेला, तर त्यावेळी
नंद बाळाचं लग्न जुळलेलं होतं. लक्षात घ्या, आजकाल लोक भिक्खूला सुद्धा लग्न जोडायला सांगतात. भिक्खूंच्या विनयामध्ये बसत नाही. निरोप देणे आणि निरोप घेऊन येणे भिक्खूंना ते शोभत नाही. बुद्धाने लग्न मोडलेलं आहे इथं, आणि तुम्ही लोक आम्हाला लग्न जोडायला सांगता. बुद्धानं लग्न मोडलंय. कोणाचं लग्न मोडलंय? स्वतःच्या भावाचंच लग्न मोडलेलं आहे. ज्यावेळी बुद्ध 7 दिवस ते थांबले होते, कपिलवस्तूला किती दिवस थांबले होते? 7 दिवस निग्रोधारामामध्ये थांबले होते. तर तिथं थांबत असताना आता राजा शुद्धोधनाला असं वाटलं की बुद्ध आता इथं कपिलवस्तूला येऊनच आहे, साखरपुडा होऊनच आहे. कोणाचा साखरपुडा झाला होता? त्यांचा सावत्र मावस भाऊ नंद आणि जनपद कल्याणी सुंदरी यांचा साखरपुडा होऊन होता, सगाई होऊन होती, आणि लग्नापर्यंत थांबा असं कोण म्हणत आहे? राजा शुद्धोधन म्हणत आहे बुद्धाला, आता लग्न पर्यंत थांबा. तर तेवढ्यात काय झालं? तेवढा प्रवज्जा झाल्याच्या नंतर तर तुम्हाला माहित आहे की जेव्हा महामाया, मी एवढी स्टोरी सांगतो आणि थांबतो, की महामाया ज्या दिवशी नाम करण्याच्या दिवशी संध्याकाळी सोडून गेली. कोणाला? बुद्धाला. नाम करण्याच्या दिवशी सोडून गेली, संध्याकाळपर्यंत महामाया देवी सोडून गेली. तर महाप्रजापती गौतमीनं आपलं जे सिद्धार्थ गौतम बाळ कोणाकडे सोपवलं? आपलीच बहीण महाप्रजापती गौतमीकडे सोपवलं. तर महाप्रजापती गौतमीला नंतर नंद नावाचा बाळ जन्माला आला. लक्षात घ्या, कोणता? नंद आणि सिद्धार्थ गौतम. अशा आता दोघांना दूध पाजायचं. राजा शुद्धोधनानं काय केलं? राजा शुद्धोधन काय म्हणते? महाप्रजापती गौतमीला सिद्धार्थ गौतम आणि नंद या दोघांची देखभाल करण्यासाठी दाईची व्यवस्था करतो. पण राजा शुद्धोधनाला महाप्रजापती फटकारते, खबरदार म्हणते, माझ्या बहिणीची महामाया देवीची ही शेवटची निशाणी आहे. मीच सिद्धार्थ गौतमाला लहानाचं मोठं करीन, मीच त्याला दूध पाजीन. आणि सिद्धार्थ गौतमाला ती त्याची दूध माता बनते. लक्षात घ्या, म्हणून एक मन तयार झाली. कोणती? माय मरो पण मावशी जगो. पण आता काही तशा मावशा राहिल्या नाही. हे कोणाचं उदाहरण आहे? माय मरो पण मावशी जगो. पण कोणती मावशी? महाप्रजापती गौतमी सारखी. लक्षात घ्या, तर ती दूध माता आहे. जन्म कोणी दिला? महामाया देवीनं, तिचीच बहीण आहे. कोलीय वंशाच्या या दोघी जणी. लक्षात घ्या, पण दूध कोणी पाजलं? महाप्रजापती गौतमीनं. आणि असा उल्लेख आहे की स्वतः महाप्रजापती गौतमीनं आपलं स्वतःच बाळ दाईकडे देखरेखीसाठी ठेवलं. लक्षात घ्या, दाईनं देखभाल कोणाची केली? महाप्रजापती गौतमीच्या पोटच्या मुलाची. पण बहिणीच्या मुलाची देखभाल कोण केली? स्वतः महाप्रजापती गौतमी. लक्षात घ्या, तिच्यासारखी दयाळू कोणीही नव्हती. आजकाल मात्र बहिणी तशा राहिलेल्या नाही आहे. तर तुम्हाला ही कहाणी आणखी चांगल्या पद्धतीने वाचायची असेल तर तुम्हाला सम्राट कनिष्काच्या काळामध्ये एक भिक्खू होऊन गेला, महाकवी अश्वघोष नावाचा भिक्खू होऊन गेला सम्राट कनिष्काच्या काळामध्ये. तर त्यांनी सौंदरानंद, बुद्धचरित्र आणि सारीपुत्त प्रकरण आणि वज्रसूची असे बौद्ध ग्रंथ लिहिले. पण त्यांचे सुंदरी आणि नंद यांच्या लग्नाची प्रेम कहाणी सौंदरानंद हे पुस्तक महाकवी अश्वघोषचं तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये ही स्टोरी आलेली आहे. तर ती कहाणी मी सांगतो, या ठिकाणी थांबतो. तर कोणासोबत लग्न जोडलेलं होतं? आता तुम्ही लोक आम्हाला लग्न जोडायला सांगता का नाही? पण बुद्धानं स्वतःच्याच भावाचं लग्न मोडलेलं आहे इथे. आता साखरपुडा होऊन होता, तर ती कपिलवस्तूची जनपद कल्याणी होती सुंदरी, पाहायला सुंदरी होती. सुंदरी आणि नंद यांचं दोघांचं लग्न होणार होतं. आता नंद पहा बरं, नंद हे कोणाचं नाव आहे? बुद्धाच्या भावाचं नाव आहे. लक्षात घ्या. पण तुम्ही पाहिलं असेल देवकी नंदन गोपाला. पहा, बुद्धाच्या भावाचं नाव, नंद नावाच्या भिक्खूचं नाव. हा नंद पुढे जाऊन भिक्खू बनतो, त्याचं नावही चोरलेलं आहे. त्याला नंद किंवा महानंद म्हणतात. आणि बौद्ध धर्मामध्ये नंद वंश नावाचा एक बौद्ध वंश होऊन गेला, धनानंद किंवा महापद्मानंद. आणि नंतर हा नंद शब्द म्हणजे नंद बुद्धाचा भाऊ, तर हा नंद पात्र सुद्धा चोरलेला आहे त्यांनी भगवद्गीतेमध्ये. यशोदाका नंदलाला. आता यशोदाका नंदलाला आहे का इथं? महाप्रजापती का नंदलाला. पहा, नंद कोणाचा बाळ आहे? नंद नाव बुद्धिस्ट आहे, आणि ते कोणाचा आहे नंद बाळ? महाप्रजापती गौतमी का नंदलाला. पण ब्राह्मण एवढे हुशार आहे की त्यांनी काय बनवलं? यशोदाका नंदलाला. म्हणजे नंद हे बुद्धिस्ट नाव आहे.
म्हणजे ना आपण महाराष्ट्रामध्ये राहत असतो, नांदेडचं जुनं नाव नंदगिरी होतं, आता नांदेड आहे. किंवा नागपूरला नंदवर्धन नावाचा राजा होऊन गेला, किंवा नंदनवन श्रीलंकेला आहे. आपल्या पुलगावच्या बाजूला जर आपण पाहिलं तर नंदपूर नावाचं एक छोटस गाव आहे. पहा, आजही आहे नंदपूर नावाचं गाव. ते नंदपूर नावाचं गाव कशाहून पडलेलं आहे? बुद्धाचा भाऊ तो नंद नावाचा भिक्खू. तर हे अशा पद्धतीनं दाईकडे ते सोपवलं. तर तेवढ्यात काय झालं, ज्या दिवशी मग बुद्ध ज्या दिवशी जेवण करायला आले, तर तेवढ्यात काय केलं, बुद्धानं आपलं भिक्षापात्र जेवण झाल्याच्या नंतर नंद त्या ठिकाणी उभा होता. ही स्टोरी सांगतो, खूप सुंदर आहे, थांबतो या ठिकाणी. तर नंदानं एकदा राजमहालामध्ये बुद्धाचं आणि भिक्खूंचं भोजन असताना बुद्धानं काय केलं, जसं आता भंतेची लोक किंवा मीही कधी कधी उपासकाले म्हणतो भिक्षापात्र पकड बरं, किंवा चिवराचं संगाठी पकड बरं, म्हणजे चिवर नेसत असताना. म्हणजे लक्षात घ्या घटना कशी झाली. राजा शुद्धोधनाच्या राजमहालामध्ये बघा कशी घटना झाली. नंद कसा भिक्खू बनला, तर बुद्ध भोजनदान झाल्याच्या नंतर बुद्ध आपलं चिवर नीटनेटकं करण्यासाठी उभे झाले. भिक्षापात्रात हात धुतल्याच्या नंतर तर चिवर नीटनेटकं करण्यासाठी उभे झाल्याच्या नंतर त्याचा भाऊ जो नंद होता तिथं उभा, त्यानं काही चिवर घेतलेलं नव्हतं. तर नंदाला काय म्हणते, हे भिक्षापात्र पकड बरं म्हणते नंद. आता भिक्षापात्र पकडते नंद. आता नंदाला असं वाटते त्यांच्या भावाला की आता मागेल बुद्ध, मग मागन भिक्षापात्र, मग मागन. असं करता करता बुद्ध उभे होते राजमहालातून आणि निग्रोधारामाच्या दिशेनं राजमहालात बाहेरही पडते. नंदाला असं वाटते की एवढ्या सम्यक संबुद्धाला कसं म्हणावं बा, घ्या बा तुमचं भिक्षापात्र वापस, झालं बा आता. तर ते कसं म्हणावं बा, एवढे मोठे सम्यक संबुद्ध आहे, जगाचे जगत वंदनीय. तर नंदाला असं वाटते की बुद्ध निग्रोधारामापर्यंत मला घेऊन जातील आणि तिथं मग आपलं भिक्षापात्र ते परत वापस घेतील. पण बुद्ध पुढं भिक्खू संघ मांग आणि त्याच्या माग नंद. बुद्धाचं भिक्षापात्र कोणाच्या हातात आहे, आता चित्र आहे का, नंदाच्या हातामध्ये. तर तेवढ्यात काय होते, नंदाचं जे लग्न जोडलेलं असतं नंद बाळचं कोणासोबत, सुंदरी सोबत. तर सुंदरीचं घर वाटेमध्ये लागते. आता तिला खिडकीतून दिसते कोण, बुद्धाच्या मागे भिक्खू संघ, आणि नंदाच्या हातामध्ये काय दिसते, जो तिचा पुढे होऊन जाणारा काय आहे, पती आहे, साखरपुडा झालेला आहे. तर नंदाची पत्नीला ते दिसते खिडकीतून, तिथे आवाज देते, अहो तुम्ही भिक्षापात्र घेऊन चाललेले आहे तर तिकडलेच नका होऊ, पाहिजा वापस तरी ये जा. लक्षात घ्या, सुंदरीचं मन धडपड करत असते काय ना. तर मग ते तिथं गेल्याच्या नंतर निग्रोधारामामध्ये पोहोचतात नंद, बुद्ध आणि भिक्खू संघ. तर तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्या काळामध्ये 16 वर्षामध्येच लग्न होत होते. म्हणजे यशोधरा आणि सिद्धार्थ गौतमाचं लग्न वैशाख पौर्णिमेला लागलं होतं. लक्षात घ्या, ते किती होतं, 16 वर्षाचं. त्यावेळी नंद आणि सुंदरीचं वय सुद्धा किती होतं, 16 वर्षाचं होतं. आता तिथं गेल्याच्या नंतर लक्षात घ्या, तिथं गेल्याच्या नंतर काय झालं, तर बुद्धानं, आता ती कहाणी मी सांगणार नाही, की बुद्धानं त्याला अनित्याचा बोध सांगून दिला. म्हणजे अनित्याचा बोध सांगितला की शरीर कसं नश्वर आहे. आणि मग नंद तुला म्हणते हे जीवन पाहिजे की ते भिक्खू जीवन पाहिजे, तर नंद प्रवज्य जीवन स्वीकारत असतो. तर नंद त्यांचा सावत्र भाऊ, म्हणजे बुद्धाचा सावत्र मावस भाऊ, महाप्रजापती गौतमीचा मुलगा, शुद्धोधनाचा मुलगा कोणता, नंद नावाचा बाळ. या नंदाची सुद्धा प्रवज्जा कोण्या दिवशी होते, याच फाल्गुन पौर्णिमेला. आणि दुसरी गोष्ट, त्याच दिवसाला महाप्रजापती गौतमी कठीण चिवर स्वतःच्या हाताने शिवत असते आणि ती बुद्धाकडे घेऊन जात असते. आणि बुद्धाला ती विनंती करते की तथागता, मी माझ्या मोठ्या श्रद्धेनं हे मी तुमच्यासाठीच हे स्पेशल कठीण चिवर शिवलेलं आहे. तर बुद्ध म्हणतात ते संघाला अर्पण कर. आणि त्याच वेळी महाप्रजापती गौतमी बुद्धाला प्रवज्जा सुद्धा मागते, भिक्खुनी बनण्याची अनुमती मागते. तर बुद्धाला फक्त चिंता असते, सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात बुद्ध मौन होते. परंतु नंतर मात्र स्त्रियांना सुद्धा भिक्खुनी संघ बुद्धाने मग निर्माण करण्याची अनुमती दिलेली होती. तर या ठिकाणी नंदांना ते भिक्षापात्र, त्यांचं मुंडन करण्यात आलं, त्यांचं काशाय वस्त्र काढण्यात आलं राहुलासारखंच. आणि नंद सुद्धा काय झाला, भिक्खू झाला. आणि तो कोण्या दिवशीला,
त्यालाही भिक्षापात्र देण्यात आलं. आणि अशा प्रकारे सुंदरी, मग सुंदरीचं काय झालं तर सुंदरी हे महाप्रजापती गौतमी यशोधरा ज्या 500 स्त्रिया भिक्खुनी बनतात ना, कपिलवस्तू पासून वैशालीला पायी येतात, तर तेव्हा ती सुंदरी सुद्धा भिक्खुनीच बनत असते. तर अशा प्रकारे बुद्धाच्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं असेल की महाप्रजापती गौतमी असेल की बुद्धाच्या काळामध्ये जे म्हणजे ज्या नंद बाळाला जो उपदेश देतात बुद्ध, की मग त्याचं जे मन विरक्त होत असते, तर त्या ठिकाणी बुद्ध जरा सुत्त विजय सुत्त शरीराची अनित्यता नंदाला समजावून सांगत असते. आणि दुसरी गोष्ट जाता जाता म्हणून आता काही बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की महाप्रजापती गौतमीची प्रवज्जा सुद्धा, 500 महिलांची प्रवज्जा सुद्धा, यशोधरेची प्रवज्जा आणि सुंदरीची प्रवज्जा सुद्धा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झाली. महावनातील कुटागारशाला वैशाली येते. त्या पायी चालत आल्या होत्या 15 दिवस. म्हणजे ते एक आंदोलनच होतं. कपिलवस्तू पासून ते वैशाली पर्यंत त्या पायी चालत होत्या. आणि 500 स्त्रियांचं त्या फाल्गुन पौर्णिमेलाच आता उल्लेख आहे की फाल्गुन पौर्णिमेलाच महाप्रजापती गौतमी आणि आनंदाची सुद्धा प्रवज्जा झाली असाही उल्लेख आहे. आणि असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की धम्मपद जे बुद्धाचं आहे धम्मलिपी पाली भाषेमध्ये, त्याचा चीनी अनुवाद पहिल्यांदा चायना देशामध्ये भंते कुमारजीव, हा भंते कुमारजीव भारतीय भिक्खू जो चायना देशामध्ये गेला आणि त्यांनी चायनीज भाषेमध्ये अनुवाद केला. जगातला पहिला अनुवादक ट्रान्सलेटर म्हणजे कुमारजीव नावाचा भिक्खू आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कुमारजीव हा भिक्खू पहिला अनुवादक आहे ज्यांनी चीनी भाषेमध्ये पहिल्यांदा धम्मपदाचं अनुवाद केलेला आहे. दुसरी गोष्ट, याच फाल्गुन पौर्णिमेचं एक महत्व म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेच्या नुसार, प्रतिक्रांतीच्या नुसार नाग लोकांना जिवंत जाळलं. लक्षात घ्या, नाग लोकांना जिवंत जाळलं. नागबली नाग यज्ञ म्हणजे होळीचा यज्ञ आहे. लक्षात घ्या, होळी म्हणजे काय आहे? होळी दुसरी तिसरी काही नसून नागबली नाग यज्ञ, नागवंशी लोकांना नाग यज्ञामध्ये जिवंत जाळलं ब्राह्मणानं. आता याचं उदाहरण कुठं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये नागपूरला सांगितलं आहे की नाग लोकांना खांडवनामध्ये जिवंत जाळल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्त्य मुनीने एक नाग मनुष्य वाचवला, त्याचेच आपण नागवंश, ते बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. तर नाग लोकांना जिवंत जाळलं, रक्ताची होळी, खुनाची होळी करण्यात आलेली होती. आपल्याला माहित आहे की आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिवर केल्या जातं. कायचं म्हणजे पळसाच्या पानाला काय ते मस्त सुंदर फुलं येतात. तर हे पळसाचं एक महत्व याच्यासाठी आहे की पळस, आता जे फुलं येतात तर पळसाच्या कलरचा उपयोग बौद्ध भिक्खू करत होते. म्हणजे पळसाचे फुलं 5 कलरचे आहे. म्हणजे भगवा कलर आहे, पिवळा कलर आहे आणि लाल कलर आहे. तुम्हाला फक्त तुम्ही लालच पाहिला असेल. म्हणजे भगवा, लाल आणि पिवळा हे तीनही कलर चिवराचे आहे. आणखी पांढरा आणि काळा दुर्मिळ आहे, तिकडे छत्तीसगड मध्ये सापडते. पांढरा ही पळसाची फुलं आहे, लक्षात घ्या. तर हे पळसाचे कलर, या पळसाच्या कलराचा किंवा गेरूच्या कलराचा, मातीचा लाल कलर, तांबडा कलर, लक्षात घ्या. आणि पळसाच्या फुलाचा कलर बौद्ध भिक्खू त्या काळामध्ये कलरचा उपयोग करत होते, लक्षात घ्या. आता होळी म्हणजे काय तर होळी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नाग लोकांना नाग यज्ञामध्ये जिवंत जाळलं होतं. कोणी? ब्राह्मण लोकांनी हत्या केली होती आणि म्हणून तो हत्येचा दिवस म्हणून खून की होली, रक्ताची होळी म्हणून ब्राह्मणांनी साजरी केली होती. इतकंच नाही, नालंदा बौद्ध विद्यापीठ सुद्धा आग लावली होती. नालंदा बौद्ध विद्यापीठाला आग लावली तो दिवस आहे होळीचा दिवस. 90 लाख पुस्तकं जाळली होती. कुठची? एकट्या नालंदा विद्यापीठाची. बुद्ध विहारांना आणि नालंदा विद्यापीठाला आग लावली आणि तो आग लावण्याचा दिवस म्हणजे होळीचा दिवस होय. भिक्खूला सुद्धा जिवंत जाळलं, उपासक उपासिकांना सुद्धा जिवंत जाळलं, नागवंशी लोकांना नाग यज्ञामध्ये टाकून त्यांना नागबळी नाग यज्ञामध्ये त्यांना जिवंत जाळण्यात आलं. तर अशा पद्धतीनं ब्राह्मणवादी लोकांनी होळीचा सण सुरू केला आणि याच फाल्गुन पौर्णिमेला ते सण सुरू केला होता. ते तुम्ही पाहिलं असेल प्रल्हाद आणि नरसिंह आणि दुसरी गोष्ट हिरण्यकश्यप, कयाधू, होलिका वगैरे. ही होलिका दुसरी तिसरी काही नसून ती नागराणीच होती. तिच्यावर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला आणि तिला गावाच्या बाहेर नेऊन तिला जिवंत जाळलं. कोणाला? होलिकेला.
तर हे प्रल्हाद प्रल्हाद म्हणतात, पण भगवान बुद्धाचं पहसाद नावाचं एक सुत्त आहे. बघा, पहसाद नावाचं सुद्धा आहे. पहसाद सुत्त बुद्धाचं, या पहसाद सुत्तावरूनच प्रल्हाद हे नाव जोडलेलं आहे. आणि नरसिंह म्हणजे काय, बुद्धालाच नरसिंह शाक्यसिंह म्हणतात. अमरकोश, ललित विस्तार, महावंश, भविष्य पुराण या सर्व ग्रंथामध्ये बुद्धाला शाक्यसिंह नरसिंह म्हणतात. नरसिंह गाथावरूनच ब्राह्मणांनी नरसिंह पुराण बनवलं आणि ते नरसिंह म्हणजे छाती पाडताना दाखवलं, तर ते बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर आहे. बुद्धाने जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सारनाथला केलं त्याला सिंहनाद म्हणतात. सिंहनाद म्हणजे सिंहाची गर्जना. सत्याला कशाचाही म्हणजे सत्याला कशाची भीती नसते, त्याला सिंहनाद म्हणतात. आणि म्हणून बुद्धाच्या आजोबाचं नाव होतं सिंह हनु, म्हणजे सिंहासारखी ज्याची हनुवटी आहे. बुद्धाच्या आजोबाचंच नाव होतं सिंह हनु. बुद्धालाच शाक्य सिंह म्हणतात, नरसिंह म्हणतात. सिंह उपाधी बुद्धाची आहे. आणि आपण पाहिलं नरसिंह गाथाचाच मग ते त्यांनी नरसिंह पुराण बनवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, महायानांमध्ये वेरूळच्या बुद्धलेणीमध्ये आपल्याला ते शिल्प दिसलं तर आपण म्हणतो ते नरसिंहाचं शिल्प आहे. छाती फाडताना ते नरसिंहाचं शिल्प नाही आहे, ते बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वराचं काल्पनिक शिल्प आहे. बांगलादेशामध्ये आणि पाल काळामध्ये तशा मूर्त्या मिळालेल्या आहे. एक व्यक्ती आहे सिंहाचं तोंड असलेला आणि तो छाती फाडत आहे, परंतु त्याच्या डोक्यावर मात्र बुद्धाच्या मूर्त्या आहे. ते महायान वज्रयानाच्या पाल बौद्ध राजांनी बनवलेल्या बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वराच्या त्या मूर्त्या आहे. नंतर त्याला नरसिंहाच्या बनवलेल्या आहे. तर हे आणि दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांची हत्या सुद्धा ब्राह्मणांनी होळीच्याच दिवशी केलेली आहे. इंद्रायणी नदीमध्ये त्यांचे तुकडे तुकडे करून टाकून दिले. तुकाराम महाराजांची हत्या केली तो दिवस होता होळीचा दिवस. कारण ते म्हणजे ते बुद्धांचेच अनुयायी होते. त्यांनी बुद्धाच्या बुद्धलेणीमध्येच त्यांनी अभंग गाथा लिहिल्या होत्या. ते बुद्धाचे शिष्य होते आणि ते मोरे होते, म्हणजे मौर्य वंशाचे होते, सम्राट अशोकाच्या वंशाचे होते. इंद्रायणी नदीमध्ये त्यांचे तुकडे तुकडे करून ब्राह्मणांनी रामेश्वर भट आणि मंबाजी भटनं त्याचे तुकडे तुकडे केले आणि नदीमध्ये टाकून दिले. आणि अशी अफवा पसरवली की त्यांना पुष्पक नावाचं विमान स्वर्गामधून न्याण्यासाठी आलं. प्रश्न हा निर्माण होतो, संत तुकाराम महाराजांनाच का पुष्पक विमान आलं स्वर्गातून, बाकीच्या संतांना का आलं नाही? म्हणजे सगळ्या संतांना यायला पाहिजे नव्हतं, पण तुकाराम महाराजांनाच का? पण तुकाराम महाराजांची ब्राह्मणांनी होळीच्या दिवशी हत्या केली, त्यांचे तुकडे तुकडे इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिले, त्यांच्या गाथाही बुडवल्या. आणि त्यांनी ब्राह्मणांनी होळीचा दिवस देहुगावला तुकाराम बीज म्हणून साजरा केला. कारण ते बुद्धिस्ट होते, मौर्य वंशाचे होते. मोरे म्हणजे मौर्य वंशाचे होते तुकोबाराय. तर अशा प्रकारे फाल्गुन पौर्णिमा खूप मोठं एक महत्व आहे. तर या फाल्गुन पौर्णिमेचं महत्व आपण समजून घ्या. या फाल्गुन पौर्णिमेला आपण उपोषित व्रत धारण करावं. आणि या फाल्गुन पौर्णिमेचा हा इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना आशीर्वाद देतो. भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल.